पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होते। पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांचं स्मारक बनवण्यात आलं। या स्मारकाच्या माध्यमातून या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचं स्मरण करण्यात आलं। हे स्मारक नक्की कसं आहे ते सांगतायत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। ग्राउंड झिरोवरून ती पुढारी न्यूज आपल्याला तिकडची एका वर्षानंतर हल्ल्याच्या एका वर्षानंतर काय परिस्थिती याची माहिती देतोय। ज्या 26 लोकांना हुतात्म्य प्राप्त झालं होतं किंवा ज्या 26 लोकांचा बळी या दहशतवाद्यांनी घेतला त्यांचं स्मारक पहलगाम व्हॅलीच्या इकडे बनवण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये त्या 26 जणांचा ज्यांचा मृत्यू झाला त्यांची नावं इथे लिहिलेली आहेत। त्यांच्या स्मरणार्थ त्यांची आठवण करण्यासाठी स्मारक बनवत असल्याचं इकडे म्हटलेलं बघू शकतो। पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने स्मारक बनवलेलं आहे। जाळी जी आहे तारांचं तिकडे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच हल्ल्याच्या एका वर्षानंतर इकडचं जनजीवन कसं आहे, इकडच्या लोकांच्या सध्याची परिस्थिती काय आहे, त्यांचं जीवन कसं ते जगतायत, एका वर्षात त्यांच्या आयुष्यात किती बदल झाले आणि नक्की काय काय त्यांनी सहन केलं, पर्यटक कसे येत होते, या सगळ्याची ग्राउंड झिरोवर आम्ही तुम्हाला माहिती देतोय। कॅमेरा पर्सन विजय देशमुखसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, पहलगाम।